पोलीस बॉयज असोसिएशनचा छत्रपती राजर्षी शाहू सेवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न। पोलीस बॉयज असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा छत्रपती राजर्षी शाहू सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। कोल्हापुरातील विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पोलीस दलात वन विभाग, NDRF, अग्निशमन विभाग, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध महिला आणि संघटनांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही आपत्ती आली की NDRF आणि महानगरपालिका, अग्निशमन विभाग, वन विभाग यांच्यासोबत समन्वय साधत मदतीसाठी धावून जाणारी हजारो लोकांना रेस्क्यू करत जीव वाचवणारी संघटना म्हणून पोलीस बॉयज असोसिएशन महाराष्ट्र राज्य 2017 पासून कार्यरत आहे। 2022 पासून पोलीस बॉयज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना छत्रपती राजर्षी शाहू सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दसरा चौकातील शाहू स्मारक भवन इथं हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचा जीव वाचवणारे NDRF, अग्निशामक दल, पोलीस, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध खात्यांचे अधिकारी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या हस्ते कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये कृषी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विशेष आणि प्रेरणादायी बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे पत्रकार नयन यादवाड, पुढारी न्यूजचे पत्रकार शेखर पाटील, ETV भारतचे महेश कांबळे आणि S न्यूजचे प्रतिनिधी संगम कांबळे यांना यंदाचा युवा पत्रकार पुरस्कार देण्यात आला। तसेच NDRF, अग्निशमन विभाग, वन विभाग आणि पोलीस दलात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा देखील पुरस्कार देत सन्मान करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। समाजावर आलेले संकट स्वतःवर घेऊन कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनातील सर्वांनी एकत्र येऊन समाजातील चांगले कार्य करणाऱ्या प्रोत्साहन देणं हे कौतुकास्पद असल्याच्या भावना प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केल्या। यावेळी NDRF टीम कमांडर ब्रिजेश कुमार रेगवार, IGM रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदकुमार बनगे, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे, हातकणंगले विधानसभा मतदारसंघ सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेट्टे, नंदा जगदाळे, शीतल तिरुके, शिवाजी तोडकर, पैलवान विजय पाटील, पैलवान विजयसिंह देसाई, पैलवान सुनील कदम, पैलवान संतोष पाटील, पोलीस बॉयज असोसिएशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, कोल्हापूर शहराध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक सतीश चव्हाण, कोल्हापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।